तुम्हाला माहिती आहे का, ही भोगणी केळफुलाची भाजी चवीला इतकी भन्नाट लागते आणि छान लागते आणि आरोग्यदायीसुद्धा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सगळ्यात आधी केळफुलाच्या वरच्या लाल पाकळ्या काढून घ्या. आता ही जी छोटी छोटी फुले दिसतात ती आपल्याला साफ करायची आहेत. अशा प्रकारे मी ही सगळी फुले काढून घेत आहे. ही भाजी मधुमेह असणाऱ्यांसाठी सुद्धा खूप उपयोगी आहे. असंच पूर्ण कोवळ्या भागापर्यंत ही फुले आपल्याला काढून घ्यायची आहेत आणि उरलेला भाग चिरून घ्यायचा. यातला हा जो धागा आणि पांढरा पापुद्रा हे दोन्ही काढून टाकायचे, कारण ते शिजत नाहीत आणि ते राहिले तर भाजी कडू लागू शकते. आता ही साफ केलेली फुले बारीक चिरून घेऊया. चिरल्यावर ही थोडी काळी पडू शकते, त्यासाठी त्याच्यात थोडं मीठ टाकायचं किंवा ताक टाकलं तरीही चालेल. आणि ही चिरलेली भाजी 3 शिट्ट्यांमध्ये वाफवून घेऊया. तुम्ही ही भाजी कधी खाल्ली आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. कढईमध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता, हिंग पण घालू शकता तुम्ही आणि कांदा टाकायचा आहे बारीक चिरलेला. तो छान लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि मगच त्याच्यामध्ये तुम्हाला हवा असल्यास टोमॅटोसुद्धा टाकू शकता. हे छान परतून झाल्यावर आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकूया. मी याच्यामध्ये भिजवलेली तूर डाळ वापरली आहे. तुम्ही कोणती पण डाळ किंवा चणा डाळ वापरू शकता, वाटाणेसुद्धा वापरू शकता काळे, त्याच्यामुळे खूप छान होते. तुम्हाला हवे असणारे कोणतेही मसाले आवडीचे तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता. हळद, सब्जी मसाला, लाल तिखट टाकून छान परतून घेऊया. आता मी याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट वापरला आहे, कारण याच्यामुळे छान चव येते. शेंगदाण्याचा कूट तुम्ही नाही टाकलात तरीही चालेल, तशी पण ती खूप छान लागते. वाफवलेली केळफुलाची भाजी टाकून घेऊया. भाजी चांगली मिक्स करून घेऊया. सगळं झाल्यावर कोथिंबीर आणि खोबरे पेरून घ्यायचे आणि थोडं पाणी शिंपडून 5-6 मिनटं वाफवून घेऊया. तयार आहे आपली केळफुलाची ही आरोग्यदायी आणि चमचमीत भाजी. ही तुम्ही भाकरीसोबत किंवा चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता. अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी माझी पाककृती या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. धन्यवाद.